श्रीराम श्रीराम प्रभो श्रीराम प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम हरिनाम गातो मुखी हरिनाम. मला असं विचारायचं होतं, की सध्या जे सगळीकडे आय-टीचे ले ऑफ्स वगैरे आपण म्हणतो किंवा व्हिसाचं पण मोठं टेन्शन आहे. तर अशा वेळेला नवीन मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल, की अमेरिकेत येणं सेफ आहे का त्यांच्यासाठी? आणि म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन पालकांनी सुद्धा आता जे भारतामध्ये आहेत, त्यांनी आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिथे यायला पाहिजे का मुलांकडे? यायला प्रॉब्लेम असं काही नाही मी म्हणेन. B1, B2 व्हिसा तर पटकन मिळतोय सध्या. म्हणजे एक नवीन अपॉइंटमेंट मला वाटतं थोड्या लांबलेल्या आहेत. पण ज्यांचे रिन्युअल्स आहेत ते तर अगदी ड्रॉपबॉक्सनुसार पटकन होऊन जातात. आणि ज्यांना करिअरसाठी इथे यायचं आहे, तर त्यांना मी म्हणेन की तुमची स्वतःची तयारी कितपत आहे, ती पहिले बघा. की मुळात तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमच्या घरच्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे, तुम्ही किती खर्च इथे करू शकता किंवा कुठपर्यंत तग धरू शकता. आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येकाचा निर्णय हा प्रत्येकाने घ्यायला हवाय. दुसरा कोणीतरी एक जण गेलाय तिथे आणि तिथे त्याचं एकदम खूप छान झालंय, चांगलंय, चाललंय म्हणून मी जातोय. या गोष्टीला काही अर्थ नाही. किंवा दुसरा कोणीतरी एक तिथे गेलाय आणि त्याला तिथे काहीच जमलं नाही आणि त्याचं फार सगळं वाटोळं झालं किंवा तो भारतात परत आला आणि जॉब नाहीये, काही नाहीये. म्हणून मला पण तिकडे जायचंच नाहीये. असंही करून चालणार नाहीये. म्हणजे ह्या दोन्ही एक्स्ट्रीम गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आयदर त्या 2 एक्स्ट्रीम गोष्टींमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पण कुठेतरी जाऊ शकता. हे प्रत्येक केस टू केस डिपेंड असतं. आणि व्हिसाचं सांगायचं झालं तर अमेरिकेत 2 पार्ट्या आहेत. जसं भारतामध्ये खंडीभर पार्ट्या आहेत, तसं काही इथे नाहीये. इथे 2च पार्ट्या आहेत. एक पार्टी असते ती म्हणते ज्यांना व्हिसा आहे त्यांनी पण या, ज्यांना व्हिसा नाहीये त्यांनी पण या. आओ जाओ घर तुम्हारा कोणी या. एक एक एक्स्ट्रीम कंडिशन झाली आणि दुसरी पार्टी म्हणते कोणीच येऊ नका इथे. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशन आहेत. त्याच्यामुळे कधी यांची सत्ता असते, कधी त्यांची सत्ता असते. त्याच्यामुळे कधी लोकांना या-या करतात, कोणी लोकांना अजिबात येऊ नका. असं असं दोन्ही प्रकारे चालू असतं ते गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवून या, मी म्हणेन इथे यायचं असेल तर. आणि इथे यायचं आल्यानंतर इथे तुम्हाला काय चॅलेंजेस येतायत, तुम्हाला जॉब किती किती दिवस किंवा कुठला जॉब मिळणार आहे, किती तुम्हाला इथे पगार मिळणार आहे आणि भारतात राहून तुम्हाला किती पगार मिळणार आहे. या सगळ्या 2 गोष्टींचा विचार करून मगच काय तो निर्णय घ्या. आणि कधीही परत जायला लागलं, एखाद्याचा व्हिसा संपलाय आणि तो रिन्यू होत नाहीये, तर आता मला परत जावं लागणार आहे, असं एखाद्याला वाटत असेल, तर ती त्या गोष्टीची तुमची तयारी पाहिजे. हं. मग इथे तुम्ही इथला जे काय सरकार असेल किंवा ज्यांनी कोणी रिजेक्ट केला असेल त्यांना तुम्ही शिव्या घाला, काय घाला ते लोकं करत असतात. पण ते तुम्ही शिव्या घालून त्याचा तुम्हाला फायदा काहीच होणार नाहीये. तुमचा फायनल डेस्टिनेशन त्याच्यामुळे काय असणार आहे, तर बाबा तुम्हाला परत तुमच्या देशात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला राहायचंय. मग बरं. ह्या गोष्टीला तुम्हाला तुमच्या मनाची तयारी असली, तर ते तुम्हाला अवघड जात नाही. मुळात तुमच्या स्वतःच्या देशात तुम्हाला परत जायचं तर त्याबद्दल वाईट असं काही वाटायला नको. पण लोकांचं ते असतं, की बाबा नाही मला अमुक देशातच जायचंय. मग ते एखाद्याचा प्रेस्टिज इश्यू पण बनलेला असतो. हो. किंवा म्हणजे मराठी लोकांमध्ये तेवढं कमी आहे, पण साउथ इंडियन लोकांमध्ये ते खूप जास्त आहे. स्पेशली आंध्रमध्ये, हं, हं. की ते असं त्यांच्याकडे असतं, की अमेरिकेत जोपर्यंत मुलगा जाऊन आला नाही, तोपर्यंत त्याचं लग्नच होत नाही. अशाही गोष्टी असतात. हां, म्हणजे त्यांच्यात ते डावरी प्रकार वगैरे पण असतो बऱ्याच ठिकाणी किंवा ते डावरी सांगत नाहीत, पण ते मग असं बघतात, की बाबा मुलगा अमेरिकेत गेलाय की नाही. म्हणजे माझ्या कलीग्सपैकी पण म्हणजे आता सध्या नाही, पण बऱ्याच पूर्वी एक कलीग होता, तर त्याच्याकडे असं सेम कंडिशन होती, की त्याचा तो सिंगापूर वगैरे असं 2-3 ठिकाणी कुठे-कुठे जाऊन आला होता. पण अमेरिकेला कधी गेलेला नव्हता. आणि अमेरिकेला जेव्हा जाऊन आला, लगेच त्याचं लग्न ठरलं.
आणि मग म्हणजे सगळं ते तोपर्यंत सगळं गाडी त्याची अडलेली होती लग्नाची सगळी. बरोबर. आणि म्हणजे थोडक्यात मुलांनी तिथे जाताना वर्स्ट कंडिशन लक्षात ठेवून, की असं घडू हं, शकतं, की आपल्याला जॉबच मिळणार नाही, आपल्याला परत यावं लागेल. आपण कर्ज घेऊन समजा तिकडे गेलोय, तरी पण इंडियामध्ये परत येऊन आपल्याला त्या पगारावरतीच ते कर्ज फेडावं लागेल. अशा बरोबर. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मगच तिकडे जावं. एक्सेप्टन्स असावा. शक्यतो तो प्रयत्न असणारच आहे, की नोकरी मिळावी आणि इतकी पण हं. वाईट अवस्था नाहीये, की नाही मिळणार, असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? हो, म्हणजे तुमची दोन्ही गोष्टीची तयारी पाहिजे, की एखादी गोष्ट झाली तर आता मी एकदम मन एकदम खट्टूस झालंय. आता मला काही कुठल्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्टच राहिला नाहीये, डिप्रेशनच आलंय. अशा गोष्टी होऊन चालणार नाही. म्हणजे तशा बरोबर. गोष्टी होणार असतील तर मी म्हणेन एखाद्या भारताच्या बाहेर पडूच नका तुम्ही. हां, हां. बरोबर आहे. हां, कारण डिप्रेशन येणं इथे तर खूप कॉमन गोष्ट आहे. इथे बऱ्याच लोकांना डिप्रेशन येतं आणि कुठल्याही गोष्टीचं येतं. हां, हां. आणि म्हणजे तशा गोष्टीच बऱ्याच असतात इथे, की एखाद्याचा काही ॲक्सिडेंटच झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग आता त्याचं काही कव्हरेजच नसेल त्याच्याकडे इन्शुरन्सचं बरोबर. किंवा अशाही गोष्टी असतात, की एखाद्याचा जॉब गेला, मग त्या जॉबचं ॲक्सिडेंटमुळे गेलाय. तर त्या प्रकारचं त्याच्याकडे इन्शुरन्सचं कव्हरेज असेल, तर त्याला मे बी निम्मा पगार पगार मिळू पण शकतो. हं, हं, हं. पण ते नसेल त्याच्याकडे, तर मग तो म्हणेल, "अरे, आता इथे राहू कसा? रोजची जी बिलं असतील, ती ग्रोसरी कशी होईल आणि रोजची युटिलिटीची बिलं ती कशी होणार?" किंवा मुलं असतील त्यांना, तर त्यांची मग पुढे शिक्षण अगदी 12वी पर्यंत फुकट होत असतात शाळेच्या ह्याच्यामध्ये. बरं. कारण 12वी पर्यंत तुम्हाला शाळेची फी भरावी लागत नाही, जर का तुमचं पब्लिक स्कूल असेल तर. हं, हं. पण 12वी नंतर ते सगळं त्याचं उलटं निघतं हं. आणि कॉलेजच्या फिया ऐकल्या कीच लोकांना चक्कर यायला लागते. तर बरोबर, या सगळ्या गोष्टीची अ, कल्पना तुम्हाला असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वर्स्टमध्ये वर्स्ट काय-काय होऊ शकतं, या गोष्टीची तयारी पाहिजे. तर बरोबर. माझी मुलं जेव्हा म्हणजे अजूनही लहान आहेत, पण जी खूपच लहान होती, आम्ही इथे आलो तेव्हा. तेव्हा त्यांना पहिल्यापासून सांगितलेलं होतं, की आपल्याला इथे किती वर्ष किंवा किती दिवस राहायचंय हे माहिती नाहीये. आपला व्हिसा जो आहे तो रिन्यू जेव्हा होईल, तेव्हा कदाचित आपल्याला आणखीन राहता येईल. पण तो जर का नाही झाला रिन्यू, तर आपल्याला भारतात परत जायचंय आणि आपल्याला भारतात जी आपली पूर्वीची शाळा होती, तीच शाळा परत तिथे असणार आहे. बरोबर. आणि जिथे राहायचो आपण आधी, तिथेच आपल्याला परत राहायचंय. हं. त्याच्यामुळे बी रेडी. असं काही नाही की आपण कायमचं इथे इथे आलोत म्हणून. म्हणजे ते ती फेज आमची नंतर गेली. त्याच्यानंतर आम्ही इथे तर कंटिन्यूअस राहतोय इतके वर्ष. पण ती कंडिशन तुमच्याकडे असं म्हणजे तुम्हाला त्याचं रिस्क आलं त्याच्यात काय आहे ते कळलं पाहिजे आणि तुमच्या पुढच्या पिढीला पण त्याची रिस्क काय आहे ती माहिती पाहिजे. आणि त्याचं का तर जेव्हा मुलं 21 वर्षाची होतात आणि एखादा माणूस विसावर असतो, स्पेशली H1 म्हणा किंवा आणखीन काय. तर मग त्या मुलांचा व्हिसा परत रिन्यू होत नसतो. मग त्यांना त्यांचा आयदर स्वतःचा व्हिसासाठी अप्लाय करायला लागतं किंवा स्टुडंट व्हिसा करून मग ते काहीतरी पुढचं शिक्षण कंटिन्यू करतात वगैरे. म्हणजे अशा गोष्टी बऱ्याच प्रॉब्लेम्स होतात. हं. त्यामुळे मुलांना पण त्याची माहिती असणं आणि त्याच्यात पुढे काय-काय घडू शकतं. तर ती रिस्क मॅनेजमेंट मी म्हणेन की खूप गरजेची आहे. आणि या रिस्क मॅनेजमेंटचा पूर्ण विचार करून त्याच्यातले खाच-खळगे सगळे माहीत करून मगच इथे यायचा विचार करा. म्हणजे ज्यांना यायचं त्यांनी बिनधास्त या मी म्हणेन आणि ज्यांना ह्या गोष्टीची भीती वाटते त्यांनी शक्यतो यायचं टाळा. बरोबर. असं. म्हणजे असं पण घडू शकतं का, की तिथे गेलंय कोणी, तिकडे लग्न झालं, दोघंही भारतीय आहेत आणि मूल जे झालं ते भारतात जन्म झाला त्यांचा. भारतात म्हणजे डिलिव्हरी झाली, परत तिकडे गेले आणि त्यामुळे त्या मुलाला ग्रीन कार्ड वगैरे मला वाटतं जन्मतःच जर तिकडे जन्म झाला तर सिटिझनशिप आहे ना? हो. आणि जर तिकडे जन्म नाही झालेला, इथून परत गेले ते लोक फक्त डिलिव्हरीपुरते येऊन आणि 21 वर्षानंतर त्या मुलाला काही त्याचा व्यवस्थित व्हिसा वगैरे त्याला काही बनवता आलं नाही, त्याचं करियर काही घडवता आलं नाही. तर आई-वडील तिकडेच राहतायत आणि मुलांना मात्र भारतात जावं लागलं, असं पण घडू शकतं का? हो, असे पण केसेस घडलेल्या आहेत आणि म्हणजे काही वेळेला लोकं मग ते व्हिसाचे थोडेसे नियम म्हणजे थोडे व्हिसाचे टाइप बदलतात किंवा लोकं स्टुडंट व्हिसाला ट्रान्सफर करतात त्यांना आणि मग त्यांना पर्टिक्युलर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन वगैरे त्यांचं शिक्षण तेवढं कंटिन्यू ठेवतात. आणि बरं. मग शिक्षण ते कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांचं ते ओ-पी-टी वगैरे बरेच काही प्रकार असतात. त्याच्यात पण 2-3 वर्ष राहता येतं आणि मग त्याच्यापुढे
त्या मीन वाईल तेवढ्या वर्षांमध्ये मग त्यांचा स्वतःचा व्हिसा ते काढून घेतात. म्हणजे असंही करणारे लोक आहेत किंवा हं. मग इंडियात परत जाणारी पण लोक आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात हा, तिथे पण असलेल्या पालकांची जी मुलं आहेत, त्यांचं भवितव्य आणि इथून नवीन गेलेल्या मुलाचं भवितव्य एका सर्टन एज नंतर जवळपास सारखंच होतं का? हा, थोडंफार मी म्हणेन, कारण जोपर्यंत त्यांच्या पालकांचं ग्रीन कार्ड होत नाही तोपर्यंत त्यांचं ग्रीन कार्ड होत नसतं. ओके. त्याच्यामुळे इथे जर का त्यांचा जन्म झालेला असेल तर त्यांना ऑलरेडी सिटिझनशिप मिळते. हं. आणि मग बऱ्याचदा असंही होतं, म्हणजे त्या कंडिशन किंवा त्या सिच्युएशन आता जास्त व्हायला लागल्या, की ज्यांची मुलं इथे जन्मली आहेत आणि ती मुलं आता 21 वर्षाची झाली आहेत आणि त्यांच्या पालकांचं अजूनही ग्रीन कार्ड झालेलं नाहीये. हं. मग ती मुलंच त्यांना ग्रीन कार्डसाठी स्पॉन्सर करतात. असं पण झालेल्या आहेत गोष्टी. हं, हं, हं. बरोबर. त्याच्यामुळे कोणाला इथे यायचं तर त्यांनी सगळ्या या रिस्कचा विचार करायला हवा आणि त्यानुसार स्वतःचा निर्णय मी म्हणेन स्वतः घ्यावा. दुसऱ्यांनी कोणीतरी सांगितलंय म्हणून किंवा दुसरा कोणीतरी काहीतरी करतोय म्हणून असं अजिबात करू नका. बरोबर. म्हणजे यायचा डिसिजन पण आणि न यायचं डिसिजन पण. दोन्ही डिसिजन हे स्वतःच्या स्वतः घ्या. बरोबर. पण इथल्या भारतातल्या ह्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये काम करणं आणि तिथल्या कंपनीमध्ये काम करणं ह्याच्यामध्ये खूप आमूलाग्र फरक वाटतो का अदर दॅन पैसे? थोडाफार फरक असतो इथे. भारतामध्ये फरक म्हणण्या थोडाफार सांगायचं झालं तर भारतात आपण बराच वेळ जास्त काम करतो. तेवढं इथे बराच वेळ जास्त काम होत नाही. हं. कंपॅरेटिव्हली. म्हणजे भारतामध्ये कधी-कधी बऱ्याचदा 12-12 तास काम केलं जातं. तसं तेवढं इथे कंटिन्युअसली बऱ्याचदा होत नाही. तो एक म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स इथे बऱ्यापैकी मेंटेन होतो. आणि बऱ्याच लोकांना असं बोलण्यात येतं, की बाबा मॅनेजर्स तुमचे कोण आहेत त्याच्यावरती पण बरचसं डिपेंड असतं, हं, हं. की तुम्हाला किती काम करायला लागतंय त्याच्यानुसार. हं. पण म्हणजे ते एक म्हणजे सिच्युएशन टू सिच्युएशन ते डिफरंट असू शकतं. कंपनी टू कंपनी पण डिफरंट असू शकतं किंवा एकाच कंपनीत तुम्ही कुठल्या प्रोजेक्टला, कुठल्या क्लायंट बरोबर काम करताय, त्याच्यानुसार पण ते व्हॅरी होऊ शकतं. त्याच्यामुळे सरसकट असं सांगता येणार नाही. पण एक मी सरसकट सांगायचं म्हटलं तर ओव्हरऑल तुम्हाला काम एफर्ट्स तेवढे लागत नाहीत किंवा तेवढ्या वेळ काम करायला लागत नाही आम्ही. हं, हं. ओव्हरटाईम तेवढा नसतो, करायला लागत नाही. आता एक थोडा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, की मुलं परदेशी जेव्हा जातात, तेव्हा भारतामध्ये पालक एकटे पडतात आणि मग त्यावेळेला हं. कधी-कधी गंभीर दुर्लक्ष होतं. असे काही किस्से अगदी तुरळक का होईना पण ऐकायला मिळतात. पण मग बेसिकली असं दुर्लक्ष होऊ नये म्हणून मग अशा वेळेला मुलांनी किंवा पालकांनी सुद्धा सपोर्ट सिस्टम म्हणून नेमकं काय करायला पाहिजे असं वाटतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल सीसीटीव्ही किंवा केअर गिव्हर्स का शेजाऱ्यांशी चांगलं हे करून ठेवणं. म्हणजे त्यांनी जरी ते कितीही इंडिपेंडंट असले, तरी सुद्धा एक काळ असा येणार आहे, की ते वयस्कर होणार आहेत. मग त्यांनी त्यावेळेला बरोबर. सीनियर सिटिझन्सच्या म्हणजे ओल्ड एज होम म्हणतो तशा ठिकाणी छान एखादी जागा बघून तिकडे राहायला पाहिजे का? नेमकं काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? आतापर्यंत अनेक लोकांचे अनुभव बघितले असतील, त्यातनं हो. चांगला अनुभव काय वाटला तुम्हाला? मी म्हणेन की स्वतःच्या घरात जर का तुम्हाला राहता येत असेल आणि सगळं व्यवस्थित करता येत असेल, तर दॅट इज द बेस्ट सोल्युशन. आणि जर तुम्ही स्वतः चांगले हिंडते-फिरते आहात किंवा स्वतःची सगळी कामं तुम्ही स्वतः करू शकताय. आता ग्रोसरी घ्यायची तर किंवा ते घरपोच सगळं मिळू शकतं किंवा औषधं पण आजकाल घरपोच सगळे मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर जायलाच पाहिजे असं काही तेवढं नाही. पण तुमची सोसायटी असेल किंवा काय जवळपास गार्डन असेल, तिथल्या तिथे तुम्हाला चक्कर मारायला फिरता येत असेल वगैरे, तर ते तर तुम्ही नक्कीच करायला हवं सगळ्यांनी. कारण चालतं-फिरतं राहणं हे तर असायलाच हवं. पण ते जर का कोणाला शक्य नसेल, तर मग घरामध्ये एक केअरटेकर आजकाल बऱ्यापैकी मिळतात. ब्युरोच्या थ्रू तुम्हाला लोकं येतात 12 तासासाठी किंवा 24 तासासाठी असे लोकं मिळतात. अर्थात त्याच्यासाठी पैसे खर्च करायची तुमची तयारी पाहिजे. हं. किंवा जवळपास तुमचे जे शेजारी असतात किंवा अगदी शेजारचे म्हणण्यापेक्षा तुमच्या बिल्डिंगमधले बाकीचे पण जे लोकं असतील, त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत, त्यावर पण बरंच काही डिपेंड करतं. म्हणजे असेही लोकं असतात, की आईला पण जसं आई आता तिथे एकटी असेल, तर आईला पण असे आजूबाजूचे लोकं विचारतात, की "बाबा मी अमुक-अमुक ठिकाणी चाललोय भाजीला, तर तुम्हाला काय आणायचंय का? किंवा फळं हवेत का? मी इकडे अमुक बाजारात ठिकाणी चाललोय." आठवड्याच्या बाजारात किंवा असं काही किंवा काहीला कुठे डॉक्टर बरोबर जायचं असेल, तर मग आई तिथे आजूबाजूला मैत्रिणींना विचारते, "माझ्याबरोबर सोबत येशील का बाबा?" हं. म्हणजे असे तुमचे जर का अशा प्रकारचे शेजारी असतील किंवा आजूबाजूला लोकं असतील, तुम्हाला हेल्प करत असतील, हं.
तर ते एक तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असतं. पण शेजाऱ्यांना किंवा अशा तुमच्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना प्रत्येक वेळेस किती सांगायचं, हो, याला पण थोडंफार लिमिट असतं. तर ते पण तुम्ही जपायला पाहिजे. तुम्ही रोजच उठून प्रत्येकाला सांगाल, "नाही, आज माझ्याबरोबर चल." तर मग ते त्यांना पण ते कंटाळवाणं होईल आणि ते पण तुम्हाला थोडंफार इग्नोर करावं लागतील मग. आणि मग अशा वेळेस कसं असतं, की मानसिक आधार हा खूप गरजेचा असतो. हं, हं. तर तुमचा मुलगा किंवा मुलगी जे कोण बाहेरच्या देशात असतील, त्यांच्याशी तुमचं बोलणं होणं हे रोजचं बोलणं हे होणं, हे खूप महत्वाचं आहे. आम्ही एक आठवड्याला एक वेळ ठरवली आहे आणि त्या वेळात आम्ही बोलतो. या गोष्टीला काही अर्थ नाही. हं. तुम्ही रोजच्या रोज तुमचा कॉन्टॅक्ट हा झालाच पाहिजे आणि जर का तो व्हिडिओ कॉन्टॅक्ट होत असेल तर वेल एंड गुड. म्हणजे तुम्हाला समोरासमोर बघता येतं. समोरच्या व्यक्तीला एक जे एकटेपणा आलेला असतो, तो पण बऱ्यापैकी कमी होतो. आणि तुम्हाला पण दिसतं बाबा समोर, की चेहऱ्यावरून आपल्याला थोडीफार तब्येत कळत असते, की बाबा हां, या समोरच्या माणसाला काय होतंय आणि समोरचा माणूस जर का आपले आई-वडील असतील, तर आपल्याला नक्कीच जाणवतं, की नाही आज चेहरा काहीतरी वेगळा वाटतोय यांचा. काय होतंय का तुला? काय पोटात दुखतंय का? किंवा काय पाठ दुखतेय का? बरोबर. पाय दुखतायत का? किंवा जनरल काय सर्दी झाली आहे का? आवाजावरून पण आपल्याला बरचसं जाणवतं. या गोष्टी व्हिडिओ कॉलमधून तुम्हाला लगेच जाणवतात आणि मग त्यानुसार तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह केअर लगेच घेता येते. हं. म्हणजे आता खूपच काहीतरी झालंय आणि आता हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली आहे. तर तसं काही होण्यापेक्षा तुम्हाला आधीच त्या गोष्टीची कल्पना येते आणि काही प्रिव्हेंटिव्ह केअर घेता येणार असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. हं. तर बरोबर. ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की अ, अशा आजकाल मला वाटतं बऱ्याच संस्था पुण्यात तरी मी बऱ्याच ऐकल्यात, की तिथे जाऊन तुम्ही राहू शकता. म्हणजे जे काही आजी-आजोबा तिथे आहेत पुण्यात, की ज्यांची मुलं बाहेर आहेत, तर त्यांना तिथे जाऊन राहू शकता. आणि अशाही काही गोष्टी आहेत, म्हणजे अशाही तिथे काही संस्था आहेत, की त्यांचे ऑलरेडी मोठ्या सोसायट्याच त्यांनी तिथे तशा केलेल्या आहेत. जसं अमेरिकेत सीनियर लिव्हिंग प्रकार असतो, हं, हं, की हं. एक पूर्ण मोठी कम्युनिटी बांधतात आणि तिथे फक्त ते सीनियर लोकांनाच राहायला अलाऊ करतात आणि मग त्यांच्यासाठी तिथे एखादा डॉक्टर आणि त्या सगळ्या गोष्टी, नर्स त्या सगळ्या तिथल्या तिथे असतात किंवा त्यांना बाहेर कुठे जायचं असेल, तर त्यांच्यासाठी एखादी गाडी पण असते. मग ते तिथल्या तिथे कुठे जाऊन फिरून येऊ शकतात वगैरे असं. तर हं, तशा गोष्टी आजकाल भारतातही निघालेल्या आहेत. हं. पूर्वी असं ते एक अ, वेगळ्या प्रकारे त्याला मानलं जायचं, की मला हो. वृद्धाश्रमात ठेवलंय वगैरे असं. तर तसं नाही. उलट अशा गोष्टी लोकं तिथे जाण्यासाठी नंबर लावतात. अशा पण गोष्टी आहेत. बरोबर आहे. अ, मला वाटतं पुण्यात एक आहे अशी जागा. त्याचं नाव मला आठवत नाही. आठवलं की सांगेन तुम्हाला. पण हं, हं. पण तिथे लोकं आधी बुकिंग करतात आणि मग सांगतात, "नाही, आमचा अजून नंबर तिथे आला नाहीये. नंबर आला की मग आम्हाला ते बोलवतील." हं, हं. मग तिथे सगळे असेच त्यांच्याच वयाचे लोकं असतात आणि मग तिथे जनरल धमाल गोष्टी, गप्पा गोष्टी आणि बाकीचे पण बाकीचे पण प्रकार काही करत असतात तिथे. योगा म्हणा किंवा जनरल पिक्चर बघणे, कुठेतरी बाहेर पण कुठेतरी फिरायला जाणे, पिकनिकला जाणे, अशा गोष्टी सगळ्या ते एकत्र करत असतात. हं, हं. म्हणजे अ, वृद्धाश्रमात ठेवलंय, अशाची जी कन्सेप्ट जी पूर्वीची होती, ती आता बऱ्यापैकी वेगळी झालेली आहे. एखाद्याला वाटू शकतं, की नाही बाबा मला माझ्या घरातच राहायचंय, मला तिकडे जायचंच नाहीये. तर त्याला त्या स्वभावाला काही इलाज नाहीये. पण बरोबर. जेव्हा आपण म्हणतो, की काळ बदललाय, तर पूर्वी कोणाच्याच घरात टीव्ही नव्हते किंवा रेडिओही नव्हते. नंतर रेडिओ आले, सगळ्यांच्या घरात आले. मग ते सगळ्यांच्या घरात टीव्ही पण आले, सगळ्यांच्या घरात टेलिफोन आले. आता सगळ्यांच्या घरात मोबाईल फोन आले किंवा कॉम्प्युटर आले. आता आणखीन असे कुठले-कुठले गॅजेट येतील किंवा आणखीन नवीन काही टेक्नॉलॉजी येतील. तर या सगळ्यांच्या घरामध्ये हळू-हळू येतील. पण आपण म्हणतो की काळ हा बदलतोय. त्यानुसार आपण पण थोडंफार जर का बदललं, तर ते सगळ्यांच्या सोयीचं होऊ शकतं. हं. अर्थात स्वतःच्या घरात राहणं सारखं सुख दुसरं नाही. पण बरोबर. जेव्हा सिच्युएशन डिमांड करते, की बाबा नाही तुम्हाला स्वतःचा स्वतः करता येत नाहीये, तर जिथे तुमची केअर घेतली जाईल व्यवस्थित, तिथे तुम्ही जर का जाऊन राहणं चांगलं असेल, तर दॅट इज वेल एंड गुड. कारण तुमचं तुम्हाला जर का होत नाहीये आणि मग घरातच तुम्ही राहायचा हट्ट केला आणि मग घरातच सारखे पडताय, मग पुन्हा ऑपरेशन होतंय. मग त्या गोष्टीला अर्थ नाही राहत काही. बरोबर आहे. हं, हं. आणि तिथे जी जन्मलेली मुलं असतात किंवा अगदी लहानपणापासून राहिलेली आहेत, म्हणजे नातवंड आता ह्या आजी-आजोबांची. तर ते हां. भारतातले आजी-आजोबा आणि तिथली नातवंड ह्यांच्यातला संवाद चांगला जिवंत राहावा,
ह्याच्यासाठी काय करता येऊ शकतं? कारण की त्या मुलांनी ही संस्कृती फार बघितलेलीच नसणार आहे आणि हो. 2 पिढ्यांची गॅप तर एरवी पण भारतात सुद्धा आहेच. पण इथे खूप मोठा कल्चरल डिफरन्स आहे. तर त्याच्यामुळे मग ते म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे हे पाहिलेत उदाहरणं, त्याच्यात कसं ते कोप अप करताना काय जाणवलं? यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगता येतील. एक तर आजी-आजोबा ह्या कन्सेप्टची मुलांचा थोडा लळा पाहिजे. जसं एखाद्या गोष्टीचा लळा लागायला लागतो तुम्हाला, तसं त्या तुम्हाला आजी-आजोबा हे तुमचे स्वतःचे आहेत. कोणीतरी आपल्याकडे 4 दिवस पाहुणे आलेत राहायला आणि ते परत गेलेत इंडियात. असे जर का ती कन्सेप्ट असेल, तर ते कधीच तुमचं नातं तेवढं बहरणार नाही. बरोबर. मुळात जे लोकं इथे राहतायत, ते त्यांच्या आई-वडिलांशी कसं वागतायत, ते जर का चांगले वागत असतील, तर बेसिकली त्यांची मुलंही त्यांना फॉलो करत असतात. हं. तुम्ही जर का तुमच्या आई-वडिलांशी चांगले वागत असाल, तर तुमची मुलं ते सेम फॉलो करणार आहेत. त्याच्यानंतर तुमचे आई-वडील कसे वागतायत त्यांच्याशी, ते प्रत्येक गोष्टीला हे असं करू नको, तसं करू नको, ते प्रत्येक वेळेला त्यांना शिकवायला गेले, तर ते थोडंफार त्यांना इग्नोर करायला चालू करतील. हं. कारण आपल्याकडे त्यांच्या काळात किंवा आपल्याला पण आपण जेव्हा लहान असताना आपल्याला प्रत्येक वेळेला सांगितलं जायचं, अमुक गोष्ट कर, असं हे करू नको. पण आत्ताची जी पिढी आहे त्यांना हे असं प्रत्येक वेळेला सांगितलेलं मग ते असं सांगून त्यांना नाही चालत किंवा त्यांना ते वेगळ्या प्रकारे सांगायला लागतं. जसं सोनाराने कान टोचायला लागतात म्हणतात तसं, की ते वेगळ्या प्रकारे सांगितलं की त्यांना ते पटतं. तर बरोबर. थोडक्यात त्यांना डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्फ्रंट न करता त्यांना वेगळ्या प्रकारे थोडंसं एखादं उदाहरण देऊन किंवा गप्पा मारत-मारत ती गोष्ट समजावली, हं. तर मग ती त्यांना समजते. तर आजी-आजोबांनी डायरेक्टली तसं कॉन्फ्रंट न करता त्यांना वेगळ्या प्रकारे काहीतरी सांगितलं. एखादी गोष्ट गप्पा मारता-मारता एखादं काहीतरी कुठलीही गोष्ट सांगतो म्हणून ते सांगितलं किंवा एखादं उदाहरण दिलं कुठलंतरी. तर मग ती गोष्ट त्यांना पटते आणि मग त्यांना ते लक्षात येतं, की "अरे हां, आपण हीच गोष्ट मगाची नाही म्हणत होतो." किंवा आजी-आजोबांना एकदम वेड्यात काढत होतो. "अरे यांना काही कळत नाही. हे म्हातारे झाले, त्यांना काही समजत नाही." असं पण म्हणणारे लोकं असतात इथे. म्हणजे मुलं असतात थोडक्यात. पण त्या मुलांचं ती मेंटॅलिटी थोडीशी बदलता येते आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. घरी आई-वडीलच जर का म्हणत असतील, "अरे, ते इंडियात राहतात, त्यांना काय समजत नाही." हं. असं जर का तुम्ही मुलांसमोर बोलले, तर मुलांना त्यांच्या म्हणजे आजी-आजोबांचं काही व्हॅल्यूच राहणार नाहीये. ते बरोबर. फक्त म्हणणार, "हां, आजी-आजोबा आहेत त्याचे." तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि मराठीतून जेवढं तुम्ही बोलाल मुलांशी, कारण आजी-आजोबा युजुअली मराठीमधूनच बोलणार आहेत त्यांच्याशी. तर हां. तो कनेक्ट त्यांचा होऊ शकतो मग ते मराठी. अशी बरेच उदाहरणं इथे आहेत, की जेव्हा आजी-आजोबा 6 महिन्याकरता किंवा 2-4 महिन्याकरता इथे येतात, तेव्हा जी छोटी मुलं असतात म्हणजे अगदी एलिमेंटरी वाले ते, तर ते मराठी व्यवस्थित पिकअप करतात त्यांच्याबरोबर आणि एकदम छान फ्लुएंट मराठी बोलायला लागतात. हं. आणि जेव्हा आजी-आजोबा भारतात परत जातात आणि आई-वडील जर का त्यांनी ते कंटिन्यू नाही ठेवलं त्यांच्याशी मराठी बोलणं, तर ते बॅक टू पुन्हा इंग्लिश येतात इथे. बरोबर. इथलं इंग्लिश म्हणजे इंग्लिश बोलताना ते इथल्या ॲक्सेंट प्रमाणेच बोलणार आहेत आणि दॅट इज बट नॅचरल, की शाळेमध्ये त्यांना जाऊन तसंच बोलायचंय. कारण ते शाळेमध्ये जाऊन अ, आपल्या मराठी ॲक्सेंटनी किंवा भारतीय ॲक्सेंटनी इंग्लिश बोलायला लागले, तर ते त्यांना जड जाणार आहे तिथे. आणि लोकं त्यांना तिथे म्हणजे बाकीची मुलं त्यांना वेगळ्या नजरेने बघणार आहेत मग. बरोबर. त्याच्यामुळे इंग्लिश ते इथल्याच ॲक्सेंटनी बोलणार. पण मराठी बोलताना ते इंग्लिश ॲक्सेंटनी बोलायला नको असतील, हं, तर त्यांना हे घरातच त्यांनी मराठी बोलायला हवंय. हं. कारण ते बाकी बाहेर जाऊन तुम्ही कुठल्यातरी शाळेत पाठवा किंवा काय पाठवा किंवा मराठीचा क्लासला लावा. ते 2 तासांनी, 4 तासांनी ते काही होणारं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला मराठीतच घरातच बोलायला हवंय. बरोबर आहे. मराठीत तर त्यांना गोष्टी सांगणं, गाणी येस. म्हणणं म्हणजे हां, किंवा इंटरेस्ट जनरल असला तुम्ही पाहिजे. मराठी तुम्ही जसं तुम्ही मराठी अ, गाणी ऐकत असाल, तर तुम्ही घरात मराठी स्पीकरवर गाणी लावून ऐकू शकता. ती त्यांना पण कळतात. कारण तुम्ही मराठी काय चाललंय हे त्यांनाही कळू शकतं. हं. आता मुलाला इंग्लिश शाळेत घातलंय म्हणून किंवा बाहेर बोलून जाऊन त्याला इंग्लिशच बोलायचंय मुलाला, म्हणून मी मराठीची गाणी फक्त कानाला हेडफोन लावूनच ऐकीन, मुलांना ऐकवणारच नाही. तर ते त्याला काही अर्थच नाही मग पुढे. बरोबर आहे. तुम्ही मराठी एखादा सिनेमा बघत असाल, मराठी कुठलीतरी एखादी छान चांगली सीरियल असेल ती बघत असाल किंवा मराठी YouTube आजकाल इतके चांगले चॅनल आलेले आहेत. तर तुमचा चॅनल बघायचा झाला, तर त्याच्यात एखाद्या चांगल्या माणसाची जसं मला वाटतं त्या दिवशी आनंद देवधरांचं पण एक छोटासा बाईट बघितला.
तर हो. असे गोष्टींची त्यांना पण एक ओळख होते आणि हं. मराठी समोरचा माणूस बोलतोय म्हटल्यावर ते पण ऐकायला लागतात तिथे काय. बरोबर. किंवा पु. ल. देशपांडेंची जी जुनी जे कॅसेटचे आहेत किंवा आजकाल त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. YouTubeला बरेचसे अवेलेबल आहेत किंवा जुनी नाटकं आहेत. हं. ही जर का तुम्ही स्वतः बघायला लागले, तर तुमच्याबरोबर मुलं बघायला लागणार आहेत. तुम्ही स्वतःला बघितलं नाही आणि मुलांना सांगितलं नाही, "तुला मराठी यायला पाहिजे म्हणून तू हे बघ" आणि स्वतः दुसरंच काहीतरी करत बसाल, तर ती मुलांना म्हणजे मुलं ते बघणार नाहीत आणि त्यांना त्याचा इंटरेस्ट पण येणार नाही. बरोबर आहे. हं, हं. जसं-जसं त्यांना त्याच्यातली अ, अ, मजा कळायला लागेल, काय जोक आहेत किंवा एखाद्या गोष्टीतला उपरोध काय आहे, ते हळू-हळू समजायला लागेल. तसे मग त्यांना ते एन्जॉय करायला लागतील तरच त्यांना त्याच्यातली गोडी समजेल आणि गोडी लागेल. बरोबर आहे. आणि त्याच्यातनंच ती गोडी मग ते मराठी बोलून-बोलून आजी-आजोबांबरोबर ते कनेक्ट होऊ शकतात. बरोबर. आणि आजी-आजोबांसाठी सांगायचं तर थोडक्यात मराठी तुम्ही बोलणारच, पण असं थोडंसं मध्येच काहीतरी अ, इंग्लिश बोलला, तर ते अचानक त्यांना मुलांना पण एकदम आश्चर्य वाटतं. अरे, ह्यांना इंग्लिश पण एखादा काहीतरी शब्द येतोय किंवा असं काहीतरी अप्रूप वाटतं. किंवा आजी मग तुला मी हे शिकवू का? मग ती मुलं पण आजीला एखादे 2-4 वाक्य किंवा काहीतरी शिकवतात. आणि मग ते शिकवणं हे एक दुय्यम झालं, की आजी मे बी 2-4 वाक्य शिकेल किंवा 2 वाक्य शिकेल, दुसऱ्या दिवशी विसरून पण जाईल. हो. पण त्या दिवशी ती शिकली आणि त्याच्यासाठी 1-2 तास किंवा अर्धा तास त्या बरोबर तिला बोलता आलं. तो जो कनेक्ट तयार होतो ना, तो बरोबर. खूप महत्वाचा असतो. बॉन्ड तयार होतो एक प्रकारे. एक्झॅक्टली. आम्हाला सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल, की मुळात तू तिथे कसा गेलास आणि कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहेस? एक थोडक्यात तुझी ओळख करून देशील का? हो, नक्कीच. सगळ्यात पहिले एक तुमचे एक आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि मी तुमचे बरेच व्हिडिओ इथे बघत असतो आणि फारच चांगले व्हिडिओ असतात आणि जेव्हा तुम्ही मला विचारलं तेव्हा मला वाटलं ठीक आहे, आपण नक्कीच त्यांच्यावर बरोबर थोडा वेळ दिला पाहिजे आणि हं. विषयही तुम्ही चांगला निवडलाय. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. थँक यू, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी अमेरिकेत साधारण 10 वर्षापूर्वी आलो. आणि मग साधारण 1 वर्ष पहिलं शिकागो एरियामध्ये होतो आणि मग 2 वर्ष नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहिलो आणि आता गेली 7 वर्ष झाली ऑस्टिनमध्ये आहे इथे. हं. आणि ऑस्टिनमध्ये आलो हा किंवा अमेरिकेतच मुळात आलो, हे कामानिमित्त आलो. माझ्या कंपनीतर्फे त्यांनी माझा व्हिसा प्रोसेस करून मला इथे अमेरिकेला पाठवलं आणि आता सध्या हे 10वं वर्ष चालू आहे. इथे ऑस्टिनमध्ये काम करतोय. अच्छा. आणि मग ही कल्पना ॲक्चुअली आजी-आजोबा मीटअप ही जी संकल्पना आहे ती कशी सुचली? आणि तिथल्या आजी-आजोबांना त्याचा काय फायदा होतोय वगैरे त्यांनी काय कशा त्यांच्या रिएक्शन्स कशा होत्या? ओके. मी जेव्हा नॉर्थ कॅरोलिनामध्ये होतो, तर तेव्हा मी अशी संकल्पना बघितली होती. तर तिथे 3 जणींनी मिळून असा उपक्रम चालू केलेला आहे. त्यांची नावं श्वेता, सुचेता आणि मनीषा. तर त्या तिघी जणींनी असा उपक्रम तिथे चालू केलाय आणि आम्हाला माहिती पण नव्हतं तसं काही आहे तिथे. आम्ही आपलं जनरल तिथे संध्याकाळी पार्कमध्ये आईला फिरायला घेऊन गेलो होतो. मुलं पण खेळत होती आणि आईला तिथे एक ग्रुप दिसला आणि नेहमीप्रमाणे एक जनरल चर्चा चालू झाली. "अरे, हे सगळे मराठीच वाटतायत." मी आईला म्हटलं, "अगं नाही गं, असं नसतं. सगळेच मराठी नसतात इथे आणि युज्युअली इथे सगळे साउथ इंडियन लोकांची कम्युनिटी जास्त आहे. तर त्यांच्यापैकी कोणतरी असतील तिथे." पण ते आईला राहवत नव्हतं आणि मग आईने जनरल तिथे आम्ही फिरता-फिरता मग हळूच तिथे जाऊन डोकावलंच आणि मग तिथे जनरल बघितलं, अरे सगळे मराठीतच बोलतायत. मग आईने मलाही बोलावलं आणि मग तसं आम्हाला कळलं, की तिथे ॲक्चुअली प्रत्येक वीकला असे भेटतात. प्रत्येक वीकला त्या उपक्रमाच्या अंतर्गत तिथे येऊन गप्पा-गोष्टी, गाणी किंवा काही विचारांची देवाण-घेवाण असे बरेच उपक्रम तिथे ते राबवतात आणि ते प्रत्येक वीकला करतात. आणि हं. ते आईला खूप आवडलं होतं आणि त्या त्या उपक्रमानुसार जे काही तिथे तिने केलं, एक भरपूर नवीन मैत्रिणी सगळे तयार झाले आणि तेच लोकं तिथे तिला पुण्यातही जाऊन भेटायला मिळतात तिथे. म्हणजे त्यांच्याशी तिला भेटता येतं पुण्यात जाऊन सुद्धा. हं. त्याच्यामुळे तिला ते आणखीन जास्त चांगलं वाटलं, की पुण्यात सुद्धा मी आता एकटी नाही बाबा, की माझ्याबरोबर अजून बरेच मित्र तिथे आहेत. आणि नेक्स्ट टाईम ती इथे अगदी आनंदाने मग यायला तयार झाली होती अमेरिकेत. नाहीतर सुरुवातीला पहिल्यांदा माणूस अमेरिकेत येताना, "अरे चला अमेरिकेला जायचंय," अशा ह्याच्यात आविर्भावात असतो.
पण एकदा इथे येऊन सगळं बघून, अनुभवून गेल्यानंतर मग त्याची अशी तितकं त्याचं अप्रूप राहिलेलं नसतं. पण नेक्स्ट टाईम ती त्याच उत्साहाने पुन्हा यायला तयार झाली. कारण ते या एका उपक्रमामुळे. हं. आणि जेव्हा मी ऑस्टिनला इकडे मूव्ह झालो, साधारण 2019 ला, तर तेव्हा मग ते इथे बघितलं, की इथे तसा काही प्रकार दिसत नाहीये. आणि मग आईला पण कंटाळा आला पहिल्या वर्षी तिथे. नंतर मग कोव्हिडचा काळ चालू झाला. मग 2 वर्ष तिला येताच आलं नाही. आणि 2 वर्षानंतर मग ती पुन्हा इथे जेव्हा यायची होती, तेव्हा मग मी विचार केला, की असं काही नाहीये तर ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूया. चाललं व्यवस्थित, तर चालू देत. मग तिला पण एक काहीतरी इथे विरंगुळा मिळेल किंवा मित्र-मैत्रिणी मिळतील. एक थोडं मन हलकं करायला कोणाला तरी कोणतरी बोलायला मिळेल. कारण अमेरिकेत येऊन मराठीमध्ये गप्पा मारणं हा काही म्हणजे पूर्वी तर अजिबातच मिळत नव्हतं. ते आता थोडं-थोडं मिळायला लागलं, की लोकांना मराठी लोकही दिसतायत, बोलतायत आणि बरं. त्यातून मराठी लोकं दिसले तरी पटकन बोलायला पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. पण तिकडे गेल्यानंतर म्हणजे आता इथे समोरासमोर आपण कोणी भेटतो तर पटकन बोलणार नाही. पण तिथे गेल्यानंतर कोणी मराठी दिसलं तर नॅचरली येत असेल ना बाहेर बोलावसं वाटतच असेल ना? हो, आता म्हणजे दोन्ही प्रकारचे लोकं भेटतात. जसं आपण तुम्ही आता म्हणालात तसं, की कोणतरी मराठी बोलतंय. आता ग्रोसरी स्टोअरला आपण आहोत तिथे आणि तिथे कोणतरी मराठी बोलतंय, तर जनरल आपणही हाय करतो किंवा जनरल काहीतरी मराठीतून विचारतो, "अरे, तुम्ही कुठले आहात? नवीन आहात का इथले?" किंवा बरोबर. माहितीचे असतील तर काही प्रश्नच नाही. पण नवीन कोणी दिसत असेल तर जनरली लोकं कधी-कधी विचारतात, "अरे, तुम्ही नवीन आलात का इथे हॉस्टेलमध्ये? हं. अमेरिकेतनं कुठून आलात किंवा भारतातून कुठून आलात किंवा कुठे काम करताय वगैरे?" पण म्हणजे अशा गोष्टी घडतात. पण काही वेळेला असंही होतं, की असं आपण जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा समोरच्या माणसाला ते असंही वाटतं, की "अरे, हा खूपच चौकशा करतोय. हा आपल्याबद्दल उगीचच कशाला इतके चौकशी करतो." म्हणजे दोन्ही प्रकारचे लोकं भेटतात. जनरली मराठी लोकं असे जेव्हा भेटतात, तेव्हा गप्पा होतात. पण एखाद दुसरा असाही अनुभव येतो, की समोरचा माणूस दिलेल्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तेवढी 1-2 देतो आणि तिथून काढता पाय घेतो, असेही लोकं भेटतात. बरोबर. की त्यांना पटकन मिक्सअप व्हायचं नसतं. मग तिकडे ही जी सगळ्या आजी-आजोबांना ऑस्टिनमधल्या आजी-आजोबांना एकत्र आणायची संकल्पना जेव्हा मनात आली, त्यावेळेला मग कसं सुरुवात केली? सगळ्यांना कसे कॉन्टॅक्ट केले? काय केलं? तेव्हा इथे एक ऑस्टिनकर कम्युनिटी जी तयार झालेली आहे, साधारण कोव्हिडच्या नंतरच्या काळात म्हणजे 2021च्या साधारण ऑक्टोबरमध्ये मला वाटतं हा आम्ही ऑस्टिनकर असा एक ग्रुप इथे तयार झाला. सुरुवातीला थोडासा इथल्या एका एरियामध्येच रिस्ट्रिक्टेड काइंड ऑफ होता. पण मग तो जसा-जसा वाढत गेला, तो मला वाटतंय 2-4 महिन्यातच साधारण त्याचे एक पूर्ण तेव्हा WhatsAppच्या मेंबर्सचं रिस्ट्रिक्शन होतं, मला वाटतं 250च्या आसपास 256 वगैरे असं. आणि मग तसं एक पहिला एक ग्रुप, दुसरा ग्रुप असं, तिसरा ग्रुप असे करत-करत कारण 256 लोकं झाल्यानंतर त्याच्यापुढे नवीनच ग्रुप तयार करायला लागत होतं तेव्हा. असे ते ग्रुप वाढत गेले आणि नंतर मग जसं WhatsAppचं रिस्ट्रिक्शन पण कमी होत गेलं, तसं मग ते ग्रुप सगळे एकत्र करण्यात आले. आता सध्या तिथे आम्ही ऑस्टिनकर 1 आणि आम्ही ऑस्टिनकर 2 असे मेन कम्युनिटी ग्रुप आहेत. त्यात सगळे मराठी लोकं आहेत. म्हणजे ज्यांना मराठी बोलता येतं आणि लिहिता वाचता येतं. टोटल किती लोकं असतील ही? असे आता सध्या 2 ग्रुप आहेत आणि सध्या WhatsAppच्या मेंबरचं रिस्ट्रिक्शन म्हणजे WhatsAppच्या ग्रुपमध्ये किती मेंबर असू शकतात, त्याचं रिस्ट्रिक्शन आहे 1024. म्हणजे साधारण 1,000 लोकं पकडले एका ग्रुपमध्ये, तर साधारण 2,000 लोकं या कम्युनिटीला अटॅच आहेत सगळे आणि ते सगळे WhatsAppवर आहेत. आणि त्याची संकल्पना अशी आहे, की मूळ आम्ही ऑस्टिनकर हा ग्रुप आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे बरेच उपग्रुप आहेत, की जसं की हा आता एक आजी-आजोबा ग्रुप आहे किंवा एक खवय्ये ग्रुप आहे, एक गार्डनिंगचा ग्रुप आहे. ज्यांना एक्सरसाइजसाठी इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक्सरसाइजिंगचा वेगळा ग्रुप आहे किंवा सायकलिंगसाठी लोकं जातात, पळायला जातात लोकं. असे विविध उपक्रमांसाठी त्यांचे विविध ग्रुप आहेत आणि तुम्हाला जसे काही तुमचा जो काही इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता. हं. एखादा ग्रुप मे बी क्रिकेट खेळायला तुम्ही जाताय, तर क्रिकेटसाठी वेगळा ग्रुप आहे. मग तुम्हाला मे बी आता 4 महिने जमणार नाहीये आणि आता त्याचे नोटिफिकेशन नकोय. 4 महिने त्या ग्रुपमधून बाहेर पडा. पुन्हा 4 महिन्यांच्या ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता. हं, हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या ग्रुप्सवरती मेनली फॉरवर्ड्स कुठलेही टाकू नका, असंच त्याची पॉलिसी आहे. बरं. आणि एकमेकांना काय प्रश्न असतील, कोणाला काही अडचण असेल, काय असेल,
तर ते तिथे सांगा, डिस्कस करा आणि त्याच्याबद्दल काही सोल्युशन मिळत आहेत, काही रिकमेंडेशन्स मिळत आहेत. त्यासाठी हा मेन ग्रुप वापरला जातो. तर अशा ग्रुप तो जस्ट तेव्हा चालू झाला होता आणि मग तिथे त्या ग्रुपमध्ये मी पोस्ट केलं की बा अशी एक संकल्पना आहे की ऑस्टिनमध्ये जे कोण आजी-आजोबा येतात भारतातून आणि त्यांच्यासाठी असा एक ग्रुप काढायची इच्छा आहे आणि असं मी आधी बघितलेलं आहे दुसऱ्या राज्यामध्ये. पण इथे तसं काही नाहीये. तर नवीन एक चालू करायचा प्रयत्न आहे आणि ज्यांचे आई-वडील इथे आहेत किंवा म्हणजे कायमस्वरूपी इथे आहेत त्यांना पण आम्ही काही नाही म्हणत नाही. सगळ्यांनाच यायला आम्ही सांगतो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी या. अशा लोकांना आम्ही सांगितलं की त्यांनी आई-वडिलांना त्या ग्रुपमध्ये जॉइन करायला सांगा आणि मग तसे ते सुरुवातीला मला वाटतं एक 20-30 लोकं जॉइन झाले. एक पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये. आणि मग ती संख्या वाढत-वाढत 50-100 करत-करत आज ती संख्या जवळ-जवळ 350च्या आसपास आहे. वॉव! बापरे! 350 लोकं सगळेच इथे आता सध्या ऑस्टिनला नसतात. पण साधारण 350 पैकी 50 ते 60 लोकं समरमध्ये नक्की इथे असतात. म्हणजे मागच्या वर्षीचंच आमचं हेड काउंट आपण घेतला एका मीटचा म्हणजे प्रत्येक मंथलीची मीट होते. त्यातल्या एका मंथली मीटचा हेड काउंट मॅक्सिमम इट वॉज 62. आता मला एक रॅपिड फायर आहे आता आपल्याकडे असणार आहे. अरे बापरे! एक रॅपिड फायर घेऊया आता. पहिला प्रश्न असा आहे, की मुलाचा आई-वडिलांशी आठवड्यातून एकदा होणारा तासाभराचा व्हिडिओ कॉल, की रोजचा काय खाल्लंवाला 2 मिनिटांचा क्विक कॉल, ह्यातलं जास्त महत्त्वाचं काय आहे? रोजचा कॉल. क्विक असला तरी? क्विक असलं तरी पाहिजेच, पण तो तुम्हाला समोर व्यक्ती दिसायला हवी हं, आणि चेहरा दिसल्यावर तुम्हाला चेहरा बरंच काही सांगून जातो. बरोबर. दुसरा प्रश्न आहे, मुलं अमेरिकेत गेली, की आई-बाबांना विसरतात. हे विधान आज कितपत खरं आहे आणि असं कुणी आजवर आढळलंय का? अ, खरं नाही असं म्हणेन मी विधान आहे. लोकांच्या काही-काही परिस्थिती थोड्याफार असतात. त्याच्यानुसार त्यांचं थोडंफार कनेक्ट कमी होतो. आई-वडिलांना विसरणं असं म्हणजे मी तरी कोणी म्हणजे मी म्हणेन मी नशीबवान आहे, की मी असं कोणी बघितलेलं नाहीये अजूनपर्यंत. ग्रेट, ग्रेट. आणि कोणी असं बघायला नको म्हणजे बघायला मिळायलाही नको कोणी. पण असं इन जनरल विधान मी म्हणेन की खरं नाहीये ते. हं, 1% कुठेतरी अपवाद असू शकतात. पण 99% हे खरं नाहीये. हं. ग्रेट, ग्रेट. पालकांसाठी रिअल इंडिपेंडन्स काय असेल? मुलाने दिलेल्या ॲड ऑन क्रेडिट कार्डचा वापर की स्वतःच्या हिमतीवर एकट्याने केलेला लिफ्ट, कॅबचा प्रवास? मी म्हणेन 50-50. अगेन डिपेंड्स ऑन सिच्युएशन. कारण आजी-आजोबा जेव्हा इथे येतात, तेव्हा ते युज्युअली कमावते नसतात. हं, काही लोकं असतातही, पण सगळेच जण असतात असं नाही आणि त्यांचं इन्कम तेव्हा लिमिटेड असतं. पेन्शनवरती किती खर्च करणार त्याला काही मर्यादा येतात आणि जेव्हा इतका खर्च करून अमेरिकेत येतात, तेव्हा ते एन्जॉय बऱ्याचशा गोष्टी एन्जॉय करायच्या असतात. मग त्याच्यावर रिस्ट्रिक्शन येऊन काय उपयोग नाही. हं, तुम्ही एवढा प्रवास करून आणि एवढा खर्च करून इथे एवढ्या लांब आलेले आहात आणि अ, तर तिथे तेवढी त्याची जी काही एन्जॉयमेंट तुम्हाला करायची आहे, ती केली तर उत्तम आहे आणि जर का मुलं स्वखुशीने म्हणत असतील, की नाही आमचे पण पैसे तुम्ही वापरा, तर थोडेफार तुम्ही घेतले त्यांच्याकडून किंवा त्यांनीच ते बुक करून दिलं, तर त्याच्यात गैर काहीच नाहीये मी म्हणेन. उलटं मुलांसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यभर एवढे काही खर्च केलेले असतात, खस्ता खाल्लेले असतात आणि त्याच्यातून मुलं तुम्हाला स्वतःहून म्हणतायत, की "बाबा नाही आम्ही तुमच्यासाठी खर्च करतोय." तर मी म्हणेन, की तुम्ही जे रोप लावलंय, त्या रोपाला चांगली बहर आलेली आहे आणि म्हणजे तुम्ही जे काही परिश्रम घेतलेत किंवा जे काही लळा लावलात तुमच्या फॅमिलीसाठी, तो सगळा चांगला कामी आला आणि तुम्ही एक चांगली नवीन फॅमिली तयार केली आहे. हं. त्याचं ते एक सर्टिफिकेट असेल असं मी म्हणेन. बरोबर आहे. हं, हं. ओके. अप्रूप जास्त कशाचं वाटतं? आई-वडिलांना नवीन आलिशान गाडीतनं फिरवून आणल्याचं, की आई-वडिलांनी अमेरिकेत स्वतःचे नवीन मित्र बनवल्याचं? दोन्ही गोष्टीचं. नाही, एक मी आता असं मगाचपासून आपण तेच करतोय. रॅपिड फायरमध्ये एकच सिलेक्ट करायचंय. अ, हां, पण मग त्यांना इथे मॅक्सिमम वेळा मी म्हणेन सॉरी की त्यांचे नवीन मित्र आणि मित्र-मैत्रिणी बनणं आणि त्यांच्याबरोबर त्यांनी वेळ घालवणं हेच जास्त मी म्हणेन. कारण गाडीचं अप्रूप हे एक थोड्या वेळाकरता असतं.
नवीन नवीन गाडी घेतलेली असते. ते वर्षभरानंतर म्हणे, "हां, गाडी आता काय ठीक आहे, माहिती आहे, नेहमीचीच झाली आहे." पण मित्र हे तुमचे नवीन-नवीन बनत असतात आणि ते मित्र तुम्हाला इथे अधून-मधून भेटतात किंवा तेच मित्र परत भारतात जाऊन सुद्धा भेटतात बरोबर. किंवा मग नेक्स्ट टाईम तुम्ही भारतातून इथे परत येताना त्यांच्याबरोबर एकत्र बुकिंग करून विमानातनं एकत्र येतात. ते ट्रॅव्हलचा कळत असेल ना एक्सपिरियन्स खूप पण लोकं खूप वेगळा असतो. असे खूप लोकं असे एकत्र वगैरे येताना बघितलेत का? हो, असे एक मला वाटतं 7-8 लोकं असे एकत्र आलेले मी बघितलेले आहेत. म्हणजे एक 2-4 तर बरेच झालेत, पण 7-8 लोकं असे एकत्र आलेले पण बघितले आहेत. आणि त्यातही त्यांचं फ्लाइट मला वाटतं जर्मनीहून इथे यायचं काहीतरी एक डायव्हर्ट झालं ते एक अटलांटाला पाठवलं होतं एकदा. मला वाटतं ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हां, हां. आणि पण ते सगळेजण बरोबर होते त्याच्यामुळे त्यांना एकदम असं म्हणजे मजेत गेला वेळ. काही टेन्शन फारसं आलं नाही किंवा खूप काही प्रॉब्लेम आले असं पण काही झालं नाही. आणि हं. मग अटलांटावरून ते ऑस्टिनला आले. असं म्हणजे डायरेक्ट जे ऑस्टिनला यायचे होते, त्याच्या ऐवजी अटलांटाला जाऊन मग तिथनं पुन्हा कनेक्टिंग फ्लाइट पकडून इकडे आले. अशा पण गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे मी तर त्यांना नेहमी सांगतो, की तुम्ही आता 350 लोकं आहात. 350 लोकांमधले 50-60 लोकं तर इथे दरवर्षी नक्कीच येतात. तर 50 लोकं तुम्ही एकदम फ्लाइट बुक करून आलात, तर म्हटलं तुम्हाला किती मजा येईल बघा. आता ते कधी होईल तेव्हा होईल, पण बरोबर आहे. ते जेव्हा कधी होईल तेव्हा खूप मजा येईल. ग्रेट, ग्रेट. आणि मला वाटतं तो ह्या आजी-आजोबा ग्रुप जो तुम्ही चालवता, त्याचा एक सर्वात मोठा बेनिफिट आहे असं आपण म्हणू शकतो. ॲक्चुअली स्पीकिंग, की सगळेजण जर का एकत्र हो. आले, तिकडेही एकत्र छानपैकी दर महिन्याला भेटतायत. खरंच खूप सुंदर गोष्ट असेल ही. हो, ते एक म्हणजे ते त्यांच्या बोलण्यातूनच खूप जाणवतं. ते आले की त्यांना खूप भरभरून या गोष्टीबद्दलही बोलायचं असतं आणि ग्रुपवरही ते बऱ्याचदा म्हणतात, की या ग्रुपमुळे मला अमुक-अमुक असा फायदा झाला, हे झालं, ते झालं वगैरे. आणि आणखीन मी सांगेन, की तुम्ही मगापासून म्हणताय, की तुम्ही हा ग्रुप चालवता, तर मी एकटा नाहीये. मी, माझी मिसेस सायली आणि माझ्याबरोबर अजूनही माझे सहकारी आहेत, अमोल मांडुसकर आणि संजीव वाघमारे. हां, तर हां. आम्ही सगळे मिळून हा ग्रुप चालवतो. आणि चालवतो म्हणण्यापेक्षा आम्ही फक्त एक तिथे त्यांना ते एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. मेन आजी-आजोबाच तो ग्रुप चालवत असतात. आम्ही फक्त तो त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. आणि ह्या ज्या मीट वगैरे होतात मंथली, त्यामध्ये सुद्धा या आजी-आजोबांचे सगळ्या आजी-आजोबांचे जे ऑस्टिनकर मुलं-मुली आहेत, त्यांचाच सहभाग खूप जास्त असतो. कारण ते लोकच पुढे येऊन अ, अल्पोपहार वगैरे सगळा अरेंज करत असतात. आणि बऱ्याचदा त्यांचं स्वतःचं बॅकयार्ड वगैरे किंवा घर सुद्धा उपलब्ध करून देतात, की जेणेकरून त्या जागेमध्ये आपण मीट करू शकतो. ते साधारण 2 ते 3 तासाची ती मीट असते आणि तेवढ्या वेळाकरता त्यांची जागा ते उपलब्ध करून देतात. म्हणजे हा एक लोकसहभागाने असा सहकार तत्वावरती तयार झालेला उपक्रम आहे आणि चाललेला उपक्रम आहे. त्याच्यासाठी कोणी कोणाकडून कुठली वर्गणी किंवा फी हं. असं काही घेत नाही. म्हणजे कोणाचं असं कडून एकही पैसा घेतला जात नाही. पण ज्याला स्वखुशीने जे काही खायला-प्यायला आणायचं असेल किंवा स्वखुशीने ज्याला आपली जागा वापरायला द्यायची असेल, तर ते एक सगळं इथे चालतं. बरोबर. म्हणजे कुठलाही हॉल न घेता आणि कुठलंही नाही. कॉन्ट्रिब्युशन खाण्यापिण्यासाठी न करता डायरेक्ट घरनं बनवून आणायचं किंवा कशाही प्रकारे हो. प्रत्येकाने एक आपापला डबा म्हणू तसं किंवा सर्वांसाठी असं काही घेऊन यायचं. म्हणजे खूपच सुंदर उपक्रम आहे हा, खरोखर. करेक्ट. अजून तरी असं म्हणजे हॉल वगैरे कधी बुक करायला लागलेलं नाहीये. हं. युजुअली आम्ही बॅकयार्ड्समध्येच भेटतो आणि बॅकयार्डमध्ये साधारण एक 50-60 लोकं आरामशीर बसतात आणि सगळं त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करतात. हं. कधी-कधी खेळ असतात, कधी गाणी असतात, कधी त्यांचे त्यांच्यामध्येच कोणी गाणी म्हणतात किंवा एकदा भारूड पण झालंय. एकदा ज्ञानेश्वरीवरती ज्ञानेश्वरीच्या एका पार्टवरती त्यांनी पूर्ण कीर्तन केलं होतं. हं. ते पण खूप छान झालं होतं. आपल्याकडे एक कर्नल काका आहेत. तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी काय-काय काळजी घ्यायला हवी घरामध्ये इन जनरल, त्याच्याबद्दल काही प्रात्यक्षिकं दाखवली होती आणि काही टिप्स दिल्या होत्या. एक आपल्याकडचे आजोबा आहेत त्यांनी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये ते हं. स्वतः फायटर पायलट म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि जेव्हा भारताने हल्ल्याची जे काही बॉम्ब टाकले पाकिस्तानात जाऊन, तेव्हा इथून जी विमानं गेली, त्या विमानातल्या एका विमानाचे ते स्वतः फायटर पायलट होते. तर हो, हो. त्यांनी ते इथे 3-4 वेळा आपल्याकडे मीटला येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी तेव्हाचे त्यांचे जे अनुभव आहेत, ते असे आमच्या आत्तापर्यंत 2दा ते सगळ्यांना असे सांगितलेले आहेत. त्यांनी एकदा सांगितल्यानंतरच ते बोलले होते, "आता परत नको बास." पण लोकांना त्याची इतकी उत्सुकता असते
आणि ते त्यांनी दुसऱ्यांदा परत सांगितलं तरी लोकांनी ते खूप अगदी आवडीने ऐकलं आणि मन लावून सगळ्यांना ऐकत होते. अगदी खूप म्हणजे चित्तथरारक अनुभव होते ते. आणि त्यांनी जबरदस्त. बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगितल्या. ते मला वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोललात तर ते कदाचित खूप जास्त गोष्टी उलगडून सांगू शकतील. पण ते खूप चित्तथरारक अनुभव त्यांनी सांगितलेले तेव्हाचे. अच्छा. काय नाव आहे त्यांचं? अ, नाव त्यांचं मी सांगतो त्यांना आठवलं की ओके, ओके. हं. अ, त्यांचं म्हणजे त्यांचा चेहरा तोंडामध्ये समोर बरोबर. येतोय. हां, हां, हां. हरकत पण नाही. सांगतो त्यांचं नाव मी. हो, हो. खूप छान वाटलं ॲक्चुअली खूप विविध अनुभव तुम्ही सांगितलेत आणि हा जो काही आजी-आजोबांचा ग्रुप तुम्ही सगळेजण मिळून चालवताय आणि जी काही मज्जा करताय, ते बघून खरंच खूप छान वाटतंय, की तिकडे गेल्यानंतर सुद्धा सगळ्यांना एकत्र भेटायला मिळतंय आणि एक महाराष्ट्र, मिनी महाराष्ट्र अनुभवायला मिळतोय. हे खूप छान आहे. तुमच्याशी बोलताना आज एक गोष्ट लख्खपणे जाणवली, की मुलं अगदी घरामध्ये असोत, की दुसऱ्या शहरात असोत, म्हणजे सातासमुद्रापार नातं टिकतं ते फक्त 3 गोष्टींवरती. एक म्हणजे संवाद, समंजसपणा आणि सक्षमीकरण तुम्ही जे म्हणालात तसं. तर बरोबर. अ, अगदी बरोबर. तेच. म्हणजे मुलांनी स्वतःला सिद्ध पण करावं, पण पालकांनी पण स्वतःला नव्याने शोधायला पाहिजे आणि तंत्रज्ञान बनवावं. तुम्ही म्हटलं तसं मित्र बनवावेत, नवीन-नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावं. हे सगळं तुम्ही खूप छान सांगितलंत आणि मदत घ्यायला संकोच करू नये, हेही तुम्ही सांगितलंत हो. ॲक्चुअली. हो, मदत घ्यायला तर संकोच केली तर तुमचाच शेवटी नुकसान आहे तुमचंच. तुमचाच फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला मदत हवी असेल तर मागण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की अ, तुमचं मूळ काय आहे ते तुम्ही विसरून चालत नाही. जसं तुम्ही कोणीतरी तुम्हाला एक रोपटं म्हणून लावलंय आणि तुम्ही त्या रोपट्याचं आता झाड होऊन मोठा वृक्ष झालाय आणि चांगलं बहरलाय. पण शेवटी तुम्हाला जे काही पोषण मिळतंय ते तुम्ही जिथे तो रोप लावलेलं होतं, त्या जमिनीतूनच तुम्ही वाढलेले आहात आणि त्या जमिनीतून आज 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 सुद्धा पोषण घेताय. त्याच्यामुळे ते जे मूळ असतं, ते मूळ तुम्ही विसरून चालत नाही. जसं माणसाच्या बाबतीत ते तुमचे आई-वडील हे तुमचं मूळ आहे आणि ते तुम्ही विसरून कधीच उपयोग नाही. वाह! खूप छान सांगितलंत ॲक्चुअली. आणि तुमच्याकडनं बऱ्याच ह्या सगळ्या ह्याच्यातल्या खाचाखोचा कळल्या, गमती-जमती कळल्या, बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर ह्या सगळ्या संवादासाठी खूप खूप धन्यवाद. हो, तुम्हालाही धन्यवाद खूपच कारण हा चॅनल तुम्ही खूप चांगला चालवताय आणि तुम्ही अजून आजी व्हायचं आहे. पण नेक्स्ट टाईम तुम्ही ऑस्टिनला आलात तर आपल्या आजी-आजोबा भेटेमध्ये नक्की तुम्हाला आम्ही नक्की. बोलवू आणि तुम्ही नक्की या. हो, हो. तुम्हाला पण खूप एन्जॉय करता येईल इथे. नक्की, नक्की. थँक यू सो मच. आणि कुतूहलकरांनो, तुम्हाला आजच्या गप्पा कशा वाटल्या हे नक्की सांगा. आणि तुमच्यापैकी कोणी जर मुलांपासून दूर राहत असेल, म्हणजे अगदी वेगळ्या शहरात किंवा परदेशात, तर तुमच्या काय गमती-जमती घडतात किंवा काय आव्हानं तुम्ही फेस करता तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक यू. थँक यू. नमस्कार, मी सविता देवधर. वैभवने माझ्यासाठी ऑस्टिनला आजीचा ग्रुप सुरू केला. पण मी भारतात असताना सुद्धा तो ग्रुप नियमित आणि व्यवस्थित चालू आहे ऑस्टिनला. मला या ग्रुपमुळे खूप नवीन मैत्रिणी मिळाल्या. तुला भेटण्याची पायी ठेवू दे रे माझा, तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागले श्वास, तूच करविसी तूच अनंत, सावळ्या राया माझ्या